और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणच्या एपीएमसी मार्केट परिसरातील हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर रविवारी परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं मोठा गोंधळ उडाला। परीक्षा प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यानं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली। यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वाहनाला घेराव घालत ठिय्या आंदोलन सुरू केलं। परीक्षेदरम्यान संगणकीय आणि तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक होत ठिय्या आंदोलन केलं। काही विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या तर परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं परीक्षा देण्यास अडचणी निर्माण झाल्या। तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा व्यवस्थित देता आली नाही, मात्र प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची अब्सेंट नोंद होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला असून तांत्रिक अडचणी आमची चूक नसताना आम्हाला अनुपस्थित कसं ठरवणार असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलाय। परीक्षा निष्पक्ष वातावरणात झालेली नसल्यानं संपूर्ण परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। दरम्यान परीक्षा केंद्रावर भेट देण्यासाठी आलेल्या न्यायमूर्तींच्या वाहनाला विद्यार्थ्यांकडून घेराव घालत आपली भूमिका मांडली। न्यायमूर्तींनी वाहनातून खाली उतरून विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकावं आणि तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर स्पष्ट आश्वासन द्यावं अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे। जोपर्यंत आमची परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत स्पष्ट आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। परीक्षा आयोजित करणाऱ्या कंपनीकडून लेखी आश्वासन मिळावं अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। दरम्यान हायकोर्टाच्या निर्देशानंतर तांत्रिक अडचणींची संपूर्ण माहिती आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींचा उलगडा झाल्यास पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र परीक्षा रद्द करण्याबाबत अंतिम निर्णय संबंधित न्यायालयीन निर्देश आणि परीक्षा प्रक्रियेच्या अहवालावर अवलंबून राहणार आहे। परीक्षा केंद्रावर निर्माण झालेल्या या गोंधळामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि न्यायमूर्तींच्या वाहनाला घेराव घातल्याच्या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झालेत। तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अनुपस्थितीची अन्यायकारक नोंद होऊ नये तसेच सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी आता जोर धरत आहे। सर्वात पहिलं आम्ही एंटर केलं तर आम्हाला असं बोललं गेलं की तुम्हाला जिथे बसायचं तुम्ही बसून घ्या। म्हणजे मुलं फर्स्ट गेली तरी ऑब्व्हियसली त्यांच्या सीट्स चूज केल्या आणि मग नंतरच्या मुलांसोबत थोडं इनजस्टिस झालाय। सेकंड थिंग तर मग लॉग इन टाइम नाही झालं, प्रत्येक जण आपापली लॉग इन करून प्रॅक्टिस करत होता। थर्ड, स्क्रीनवर कर्सर विजिबल नव्हता म्हणून आम्हाला माहिती नव्हतं की आमचा कर्सर स्पेस देऊन आहे की आधी आहे। आणि मग फोर्थ थिंग तर मग कीबोर्डचा इश्यू, कीबोर्ड वर होतं, आमच्या बॉडी लेंथला नव्हतं। असे भरपूर इश्यूज होते ज्याच्यामुळे मेंटल स्टेट थोडी खराब झाली। नमस्कार, मी अतुल मच्छिंद्र कनसे। माननीय हायकोर्टाची मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाची टायपिंग एक्झाम कल्याणमधल्या सोनटेक असं एक सेंटर आहे, सोरनेट। तर इथे भरपूर प्रॉब्लेम येतोय, सॉफ्टवेअरचा ग्लिच येतोय, टायपिंगचे कीबोर्डचे प्रॉब्लेम आहेत। म्हणजे प्रत्येक पोराला वेगवेगळे कीबोर्ड आहेत, त्यामुळे पोरांची टायपिंग नाही बसत आहे। आम्ही 8 महिन्यापासून मेहनत करतोय आणि नक्की काय करावं आता कळत नाही। वरती 250 पोरांची एक्झाम चालू आहे, ती पोरं झाली 4 तास खाली नाही आली। आम्ही 4 तासापासून इथं उभे आहेत। आम्हाला मनस्थिती भरपूर बिघडलेली आहे। आता परीक्षा द्यायची आहे, ती होणारी का नाही ते नाही माहिती। आणि जवळजवळ पोरं आता वरती काय ॲक्शन होते का नाही या भीतीत आहे। आम्ही सुद्धा काही ॲक्शन होते का नाही आमच्या या भीती आहोत। वरती पोरं 8 महिन्यापासून प्रॅक्टिस करतात, ते डायरेक्ट सांगतात सॉफ्टवेअरच्या ग्लिचमुळे आणि कीबोर्ड प्रत्येकाला खराब आल्यामुळे 8 महिन्यापासून सिरियसली टायपिंग करणारे पोरं डायरेक्ट 0 मार्क दिसत आहेत। त्यामुळे काल आम्ही सेंटर शोधत आलो। तुम्हाला खोटं वाटेल, जवळजवळ 2-2.5 तास आम्ही सेंटर शोधत होतो। सगळ्यात पहिला माझा माननीय उच्च न्यायालयाला एकच प्रश्न आहे। मी खूप सन्मान करतो तुमचा, न्यायपालिकेवर आमचा सदैव विश्वास आहे,
पण एकच माझा सामान्य माणसाचा प्रश्न आहे, ही जागा आहे का परीक्षा घ्यायची? सगळ्यात महत्वाची गोष्ट, एवढे मोठे मोठे चांगले चांगले सेंटर सोडून आपण या महानगर म्हणजे एपीएमसी मार्केटमध्ये अशा ठिकाणी एक्झाम घेतोय जिथे आजूबाजूला पाणी सुद्धा नाही मिळत प्यायला. आणि रात्री आम्ही सेंटर बघायला आलो, इथे संध्याकाळी आम्ही सेंटर बघायला आलो, साधा एक बोर्ड पण नव्हता इथे आम्ही इथे वरती विचारपूस केली तर वरच्या एका माणसाने आम्हाला सांगितलं की अजून आम्ही बोर्ड दिलेत, आम्ही आज रात्री बोर्ड लावणार आहोत. मला एकच खूप आदराने सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, प्रशासनाला आणि न्यायपालिकेला सगळ्यांवर आमचा विश्वास आहे. आमच्या विद्यार्थ्यांची अशी प्रत्येक वेळेला का विडंबना होते? आम्ही सामान्य माणसांनी कोणाकडे जायचं? या सगळ्यांना न्याय देण्याचं काम करा एवढीच विनंती आहे. कोणाचा अनादर करायची या ठिकाणी इच्छा नाहीये, पण असं प्रत्येक वेळेला विद्यार्थ्याचे हाल होणार आहेत का? आत्ताच रिसेंटली जंतर मंतरवरचं एवढं प्रकरण झालेलं असताना, हे ताजं प्रकरण, त्या जखमा ओल्या असताना विद्यार्थ्यांनी किती सोसायचं आणि किती सोसत राहायचं आयुष्यभर, याला कृपया करून आम्हाला उत्तर द्या. कोणाचाच अनादर करायची या ठिकाणी आमची इच्छा नाहीये, पण आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की आम्हाला न्याय द्या. धन्यवाद. तरी मी वरती एक आपला विद्यार्थी होता प्रशांत बांगर, त्याने सर्वप्रथम आवाज उठवला. नंतर तो लीड करत असताना त्याला इकडचे जे प्रशासन होतं त्यांनी तिकडे त्याला आतमध्ये घेऊन गेले. लिटरली आम्हाला बोलले ना आम्ही त्याला प्रेशराईज नाही करत आहोत. त्यानंतर जो व्यक्ती आधी एवढा म्हणजे एक आवेशात होता तो रिटर्न आला. लिटरली ते शेळी झाली होती का, तर त्याला सांगितलं की तुझा जर उद्या जॉबला लागला तुला कॅरेक्टर सर्टिफिकेट भेटणार नाही, तुझ्यावर आम्ही कारवाई करू. तो मुलगा बॅकआउट झाला कारण इंडिव्हिज्युअली त्याचं खूप नुकसान होतं. आणि दुसरी गोष्ट राहिली, मला शॉर्टली 1-2 मिनिटं फक्त, की एवढं भयंकर यांचं मॅनेजमेंट आहे ना. फी तुम्ही घेतली ती TCS लेवलची घेतलेली आहे. TCS लेवलला 1000 रुपयाच्या फी मध्ये MPSC मी स्किल टेस्ट दिले. फर्स्ट क्लास मॅनेजमेंट. तिथेही फेल झाली मुले, तिथेही 20-30% मुलं फेल होतात. तिथं असं हे होत नाही. हे कारण काय की हे मॅनेजमेंट, जसं मॅडम बोलल्या की कुठेही बसा, हे असं नसतं. समजा मी आता लवकर पोहोचले, मी लवकर पोहोचलो, जसं मॅडम बोलले की त्याला पहिले त्यांना चांगली जागा भेटली नाही, मी लवकर पोहोचलो, मला चांगली जागा भेटायची शक्यता जास्त होती. या गोष्टी असतात भरपूर, म्हणजे अगदी ना वरती दबाव आणला जातोय, म्हणजे खूप चुकीच्या गोष्टी वरती होत आहेत. आता शेवट असं झालं की हायकोर्टाने एक नोटीस दिली, त्यामध्ये असं आहे की जर यामध्ये टेक्निकली इश्यू असेल तर चौकशी करण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की या सोरनेट जी एजन्सी होती हिने ह्या ठिकाणी एक्झाम घेतली, त्या एजन्सीचा जो इंचार्ज असेल त्याने असं लिहून द्यावं की या ठिकाणी टेक्निकली इश्यू होता, अशी एक शेवटची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे. हायकोर्टाची जी ऑर्डर आलेली नाही ही पूर्णपणे मोघम आहे. ह्या ऑर्डरमध्ये कुठेही विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिलेला नाहीये आणि त्याच्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे संभ्रमात आहेत. कुठेतरी स्ट्रेट अवे जर यांनी क्लिअर ऑर्डर जर दिली तर निश्चितपणे विद्यार्थी इथून आंदोलनातून उठू शकतात. आपण जे हायकोर्टाकडे जे पत्र आलेले आहे त्या पत्रावरती आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की त्या पत्रावरती समोरचे जे आता कॉर्डिनेटर आहेत इथले या कल्याण इन्स्टिट्यूटचे, त्यांनी असं लेखी स्वरूपात लिहून द्यावं मुलांना की आज जी झालेली एक्झाम आहे तो त्यांच्या इथल्या प्रॉब्लेममुळे जास्त करून हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामुळे इथले जेवढे आपले विद्यार्थी आहेत ते एक्झाम देऊ शकले नाहीत. तुम्ही हॉल तिकीटवरती लिहिता की 12 वाजता म्हणजे शार्प टाइमवर तुम्ही लोकांनी पोहोचायला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांची टायमिंग जर 5 वाजता झाले तर नक्कीच हा टेक्निकली इश्यू आहे. आणि हायकोर्टातून जे पत्र आता आले त्याच्यामध्ये जर तरची गोष्ट आहे, जर टेक्निकली विषय असेल तर आम्ही पुढे याचा विचार करू. तर त्याच्या आधी इथल्या टेक्निशियननी हा पहिला विचार संबंधित तिथे पत्र हे पाठवलं पाहिजे. इथल्या प्रॉब्लेममुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, त्यावेळेला हे सगळे माघार घेण्यास तयार आहे. पक्ष म्हणून तुमची आता काय भूमिका आहे? मी शरद पवार गटाचा राष्ट्रवादी अध्यक्ष आहे विधानसभेचा, स्वप्नील अशोक रोकडे. थँक्यू. आता काय भूमिका आता? आमची भूमिका हीच आहे, आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. आम्हाला तिकडून जर त्यावेळेला पत्र आलं तर आम्ही 100% हे माघार घेऊ. म्हणजे बोलणार आमच्या ज्या काही मागण्या होत्या, जे सिस्टम इश्यूमुळे त्या एक्झाम झालेल्या नाही, त्या एक्झाम त्यांच्या कारणांमुळे, त्यांची सिस्टम इश्यू असल्यामुळे त्या एक्झाम कॅन्सल झाल्या. त्या एक्झाम आता पुन्हा रिकंडक्ट झाल्या पाहिजे आणि जे 250 विद्यार्थी नंतर ॲबसेंट मार्क होण्याचे जे चान्सेस होते त्याच्यावर आम्ही करून घेतलेलं आहे की ते 250 विद्यार्थी वगैरे जे सेकंड बॅचचे होते ते प्रेझेंट होते. आणि हा सिस्टमचा जो इश्यू होता टायपिंगचा तो फर्स्ट बॅचच्या विद्यार्थ्यांना देखील होता आणि सेकंड बॅचच्या विद्यार्थ्यांनाही होणार होतं. त्यामुळे सेकंड बॅचचे विद्यार्थी प्रेझेंट होते आणि फर्स्ट बॅचचे विद्यार्थी 5 नंतर बाहेर पडलेले होते. त्यामुळे हा इश्यू. महाराष्ट्रात सध्या ज्या परीक्षा होत आहेत त्या परीक्षांमधला गोंधळ हा सध्या उघडकीस येतोय. प्रश्नचिन्ह या संपूर्ण प्रकरणात परीक्षांवरती निर्माण होतोय, काय सांगाल? बरं, ऑनलाईन परीक्षांवर बोलता ना, त्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह होण्याचं कारण एकच आहे की ह्या परीक्षा ऑनलाईन तर होत आहेतच आहे, पण विश्वास आता ह्याच्यात कुठलाही ह्याच्यावर राहिलेला नाहीये.
कारण जेवढ्या एक्झाम UGCच्या होतात किंवा आता महाराष्ट्र सरकारने MPSC ची परीक्षा देखील प्रथम परीक्षा जी असते ती ऑनलाईन घेण्याचं ठरवलेलं आहे, परंतु या ऑनलाईन एक्झाम मध्ये कुठे आता ट्रान्सपरन्सी राहिलेली नाही. त्यामुळे ह्या पुन्हा परीक्षा ज्या ऑफलाईन पद्धतीने होत होत्या तशा होण्या गरजेच्या आहेत. कारण ज्या UGCच्या देखील एक्झाम होतात, UGCच्या नेट सेट पेट जे काय असतील, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना करिअर करायचं असतं एक, आणि विद्यार्थ्यांना प्रश्न त्याच्यात असतात कुठले जीकेचे प्रश्न असतात, मॅथमॅटिक्सचे प्रश्न असतात. ह्यांचा संबंध काय? त्याला ह्या परीक्षा नसताना देखील डॉक्टर, इंजिनियर, वकील ह्या देशात झालेले आहेत. त्यामुळे ह्या परीक्षा जेवढ्या होत आहेत ऑनलाईन, हे फक्त एक पैसा कमवण्याचं साधन झालेलं आहे प्रायव्हेट कंपन्यांना. त्यामुळे ह्या परीक्षा लवकरात लवकर रद्द होणं गरजेचं आहे. सर काय सांगाल की आपण जो आहे आंदोलन मागे घेतलेलं आहे, हायकोर्टाने काही लेटर दिलेलं आहे का, किंवा जी कंपनी आहे त्यांनी लेटर दिलेलं आहे आणि कशामुळे मागे घेतलं? हायकोर्टाने एक लेटर दिलेलं आहे की सिस्टीम मध्ये काय इश्यू आहेत त्याची आम्ही पडताळणी करू, परंतु फक्त त्याच्यावर आम्ही डिपेंड न राहता आम्ही ज्या एजन्सीकडे कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला होता त्या एजन्सीच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार होतं, ते आम्ही ते एजन्सीकडून लिहून घेतलेलं आहे की त्यांच्या चुकीमुळे हे इश्यू झालेला आहे. आता री एक्झाम होणार याचं स्पष्टीकरण दिलं आहे. री एक्झाम होणार ह्याचं स्पष्टीकरण आता आपल्याला सुप्रीम कोर्टाकडूनच कळेल की सुप्रीम कोर्टाला आता हा जो लेटर गेलेला आहे त्याच्यातून आपल्याला कळेल की री एक्झाम पुन्हा केव्हा कंडक्ट होणार. हा इश्यू फक्त महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झालेला आहे, फक्त कल्याणमध्ये नाही झालेला आहे. जे लेटर दिलंय तुम्ही ते लेटर आता हायकोर्टाकडे मेल झालंय का? हा, मेल करतायत ते आता वरती, होईल ते आता. या संपूर्ण प्रकरणात आपण समाधानी आहात का? ह्या प्रकरणाची आता पुढे आपल्याला आपल्याला शहानिशा करत राहावी लागेल की ह्याच्यामध्ये पुढे काय होते, कारण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे बारकाईने लक्ष देण्याचं काम आहे. सकाळपासून आज इथे म्हणजे जे स्टुडंट आहेत पूर्ण महाराष्ट्रभरून लिपिकच्या परीक्षेसाठी आलेत, पण इथे काही सिस्टममध्ये गोंधळ असल्यामुळे, जसं की कीबोर्ड चालत नव्हता, कम्प्युटर्स चालत नव्हते, बसायला नीट जागा नव्हती, प्यायला पाणी नव्हतं, म्हणजे बरेच काही त्यांना परीक्षा देता आली नाही. आणि मुलांचं असं मत आहे की जर आम्हाला कुठल्या तरी सिस्टमच्या हलगर्जीपणामुळे परीक्षा देता येत नाही तर त्याचा भुगतान जो काय आहे तो सिस्टमने भोगावा, आम्ही नाही. तर त्याची दखल सध्या आत्ताच हायकोर्टाने घेतली की आम्ही त्याची चौकशी करू. औरंगाबाद आणि कल्याणमध्ये जी घटना घडली, म्हणजे जी काही कम्प्युटरमध्ये इश्यूज क्रिएट झाले, ते त्याच्यात आम्ही सगळी दखल घेऊ, म्हणजे बघू आणि त्यानंतर ठरवू की तिथे काय घडलंय की नाही घडलंय. पण ते इथे बसलेले स्टुडंट्स यांना मान्य नाही. त्यांचं मत असं आहे की इथे असणारा जो सॉर्नेट एजन्सी आहे त्याची, सॉर्नेट एजन्सीची जी काही हलगर्जीपणा आहे त्याच्यामुळे हे सगळं घडलंय. तर ह्याची सगळी जबाबदारी सॉर्नेट कंपनीने घ्यावी आणि ते सगळे लेखी स्वरूपात द्यावा त्यांना, आणि ही परीक्षा झाली नाही स्टुडंटच्या बाजूने त्यांनी लेखी स्वरूपात त्यांना द्यावं. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.